भेटावं असंही वाटत नव्हतं, पण ठीक आहे, आपली सगळ्यांची खूप मोठी मागणी आहे. माझा आवाज शेवटपर्यंत येतोय? नाही का? येतोय आता? हां. गेले काही दिवसांपासून आपले तुषार सर कॉन्टॅक्टमध्ये होते. त्यांच्याशी दररोज मी फॉलोअप घेत होतो की कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलो. इव्हन दो त्यांना मी बोललो होतो की इग्नाईटच्या माध्यमातून आम्ही आवाहन तर करतोच आहोत, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्याच प्लॅटफॉर्मवरनं हे आवाहन झालं पाहिजे. आणि ही बाजू, ही मागणी जी आहे ना, ही आपल्या एकट्यासाठीची नाहीच आहे. संबंध महाराष्ट्रातल्या या शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आता तुम्हाला सगळेच मुद्दे माहिती आहे, सरांनी 10 मुद्दे त्यात टाकलेले आहेत. म्हणजे त्यातला प्रमुख मुद्दा जो आहे, म्हणजे आता कदाचित काही विद्यार्थी पोर्टलच्या माध्यमातून भरतीसाठी असतील, त्याचा रोड मॅप क्लिअर कट असावा. बऱ्याच दिवसापासून याच्यावरती फक्त चर्चाच होते. म्हणजे आपण ऐकतो हा जी आर आला, तो जी आर आला, ह्या जी आरच्या माध्यमातून परत संच मान्यतेचे निकष बदलले, अतिरिक्त शिक्षक त्यांचं समायोजन. कारण जर यावर्षी बघितलं तर जे प्रेफरन्सेस आहेत ते फक्त 50च दिले, 50च प्रेफरन्स दिले आणि पूर्ण दिले असते काय फरक पडला असतं? नुकसान काहीच नाही आहे. पण तरी पण विनाकारण ह्या गोष्टी, म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला मागणी करण्यात आली होती आमच्याकडे तुमच्या अभियोग्यता धारकांकडून की 50च प्रेफरन्स द्या असं. तर 50 प्रेफरन्स आम्ही सांगितलं दिलं. खरं म्हणजे इथे बसलेले प्रशासकीय अधिकारी आहेत, सर्व सचिव लेवलचे अधिकारी आहेत. मग इथे जर तुम्हाला 50 प्रेफरन्सेस दिले आणि पूर्ण दिले, यातला काय फरक आहे नेमका कळत नसेल तर मग काय सांगायचं? प्रत्येक वेळेस आपण अशी आंदोलनं करायची, उभं राहायचं, मागणी करायची, हे कितपत योग्य आहे? संच मान्यतेचे निकष गेले कित्येक दिवसापासून पडलेलेच आहे. अजून पण संच मान्यता फायनल होतच नाही आहे. आता तुम्ही बघितलं असेल की कोकणामध्ये आपले शिक्षण मंत्री साहेब गेले होते आणि कोकणाच्या धर्तीवरती येथील संच मान्यतेचे निकष आम्ही शिथिल करणार आहोत असं म्हटलं गेलं. मग फक्त कोकणासाठी शिथिल करणार का? बाकी ठिकाणी काय? जे दुर्गम भागात आहे त्या ठिकाणी 100%च करा, पण ज्या ठिकाणी मराठी शाळा आहेत त्या वाचल्याच पाहिजे. त्यासाठी तुम्ही याच्यावरती काय तुमचं निकष आहे ते वाचवण्यासाठी, ते त्याच्यात वाढ होण्यासाठी काय निकष आहे? जर मराठी शाळेच्या शेजारी एखादी प्रायव्हेट शाळा येऊन उभी राहते आणि तिथे संख्या वाढत असेल तर तिथे वाढते, आपल्याकडे का वाढत नाहीये? याच्यावरती काय काम करता येईल आपल्याला हे पण बघायला पाहिजे. मराठी शाळा बंद होत चालल्या, बंद होण्याचंच चाललंय सगळं. तुम्ही बघितलं असेल समूह शाळा चालू करायचं चाललं होतं, तर आपण केंद्रीय शाळा म्हणतो. कन्या शाळा बंद करायचं चाललं होतं. हे कशासाठी चालू आहे? आणि ऑलरेडी आपण जर बघितलं तर जवळपास 40 ते 45 हजारापर्यंत शिक्षक जागा रिक्त आहेत. आता एवढे जर जागा रिक्त आहेत, त्या जागा भरणार कधी? मराठी शाळामध्ये मी शिक्षण जात आहे, शिक्षण दिलं जात आहे, शिकवत आहे शिक्षक. एका एका शिक्षकाला अतिरिक्त भार दिला जातो. मला सांगा, सपोज तुमचा मुलगा आहे, माझा मुलगा आहे, त्याला शाळेत टाकायचं असेल तर शाळेत जाऊन आपण चेक करणार ना, शिक्षक किती आहे, वर्ग किती आहे, कोणता शिक्षक काय शिकवतोय, विषयाला योग्य शिक्षक आहे का, त्या सगळ्या बाबी चेक केल्यानंतर आपण शाळेत टाकतो. मग जर प्रायव्हेटला तुम्ही गेला तर प्रायव्हेट स्कूलमध्ये काय काय फीचर्स बघा तुम्ही, इन्फ्रास्ट्रक्चर बघा तुम्ही, मग त्याच्यावरती लक्ष का दिलं जात नाही? जी आर फक्त काढतात, पण जी आर नंतर ते प्रत्यक्षामध्ये ॲप्लिकेशन होतं का याकडे पण लक्ष देतं. शाळा खूप मोठ्या लेवलच्या आहे. आता शिक्षक भरती गेले कित्येक वर्षापासून झालीच नव्हती खरं म्हणजे. 2022 झाली, त्याच्या अगोदर आपण बघितलं तर शिक्षक भरतीबद्दल शासन एकदम शिथिल होतं, एकदमच काहीच करत नव्हतं. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांनी हा मुद्दा उचलला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण हे मुद्दे शासनापर्यंत घेऊन गेलोय. साध्या साध्या म्हणजे प्रत्येक घराघरात हे मुद्दे गेलेले आहे. म्हणजे आपल्या आईवडिलांना सुद्धा कळायला लागलं काय होतं. म्हणजे त्याला सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे शिक्षणाचा भट्टा बहुत चांगला. सो शिक्षक भरतीचा रोडमॅप क्लिअर असावा. आता शिक्षक त्यांना TET कंपल्सरी दिली, त्यावर मतमतांतरी आहेत, हरकत नाही. पण 2009 पासून जर RT लागू झालं असेल तर दरवर्षी 2दा TET घेणं कंपल्सरी असताना सुद्धा
टी किती वेळा झाली? 9वी टी आणि सीटी किती आहे? सीटीचा आकडा जर बघितला तर 25-26वी सीटी चालू आहे. कुठे आहे आणि सीटीचा टप्पा खूप मोठा आहे, टीचा कमी आहे, वेगवेगळे आपण बघत असतो. टीची तयारी तुम्ही दरवर्षी करतच नाही आहे. का करत नाही आहे? कारण आपल्याला माहिती आहे की आपलं प्रशासन टी दरवर्षी घेतच नाही आहे. आणि टी घेताना पुढे काय असतं? टेट रेग्युलर होत नाही आहे. कशाला टी द्यायची? शिक्षक रिक्त आहेत तरी सुद्धा शिक्षक भरती होत नाही हे आपल्याला सांगावं लागतं. आपल्यातलेच काही असे विद्यार्थी जे प्रशासनात जाऊन बसले अधिकारी आहेत, शेतकऱ्यांची पण मुलं तिथे बसलेली आहेत, त्यांना पण हे सांगावं लागतं आपल्याला की मराठी शाळा वाचवली पाहिजे. म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे, आता माझा मुलगा आहे, माझी मुलगी, मी जेव्हा चेक करतो मराठी शाळेत जाऊन तिथे जर बघितलं तर उदासीनता प्रचंड आहे. म्हणजे शासनाची शिक्षक खूप चांगले आहेत. आत्ता तुम्ही बघितलं स्कॉलरशिपच्या एक्झाम असेल, 4थी 7वी असेल, NMS असेल किंवा होमी बाबा असेल, यासारख्या एक्झाममध्ये मराठी शाळेतली मुलं टॉपर आहेत. मराठी शाळेतली मुलं टॉपर म्हणजे मराठी शाळेमध्ये जे शिक्षक आहेत ना ते खरंच खूप चांगल्या पद्धतीने शिकवत आहेत. प्रायव्हेट स्कूलला जाऊन बघा, इथे जे शिक्षक आहेत ना दरवर्षी बदलतात. मी दरवर्षी याची जास्त बोललो, 6-6 महिन्यात बदलतात. ते कसं शिकवणार तिथे? फक्त इन्फ्रास्ट्रक्चर चांगले म्हणून का? तिथे तर असं आहे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बेसवर ॲडमिशन होत असते, तिथे क्वालिटी आहे. आपल्या शिक्षकाकडे क्वालिटी आहे. तर या शिक्षकांना तुम्ही आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला, समान काम समान वेतन. साधी गोष्ट आहे, आर्टिकल 39(ब) म्हणत आहे, समान काम समान वेतन. म्हणजे तुम्ही प्रोबेशन पिरियड म्हणतात ना 3 वर्ष शिक्षण सेवकाचा, 3 वर्ष कुठे प्रोबेशन पिरियड असतो का? एखादा प्रशासनामध्ये अधिकारी झाल्यानंतर प्रोबेशन पिरियड 3-3 वर्ष ठेवता येतो का? सर्वोच्च न्यायालयाने सरकारला याबद्दल ॲफिडेव्हिट करायला लावलं आहे की सांगा आम्हाला की 3 वर्ष तुम्ही शिक्षण सेवक म्हणून ज्यांना घेतात ते योग्य आहे का? 3 वर्ष असावं का? बरं 3 वर्ष तुम्ही जर घेणार असाल तर समान काम समान वेतन. जर शिक्षकासारखंच तो जर काम करतोय तर त्याला वेतन सुद्धा समान द्यायलाच पाहिजे. यावरती अवधी केसेस पडलेले आहेत. आणि आता तुम्ही बघितलं असेल शिक्षण विभाग सुद्धा याच्यावरती खूप चांगला विचार करते. काय करतोय विचार? कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की तुम्ही चालवलं काय. बघा होतं कधी कधी काय, आपण कोर्टाची पायरी चढत नाही, काय सर कोर्टात जायचं हे करायचं, पण कोर्ट पण म्हणतं अशा गोष्टी तुम्ही स्वतः याचिका टाका. आता समान काम समान वेतनची याचिका बऱ्याच पडलेल्या आहेत आणि याच्यावरती खूप चांगला निर्णय भविष्यात होण्याचे चान्सेस आहेत, होतीलही चान्सेस. सो आपण सगळं एकत्र राहणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस होतं काय, संघटना आपण काम करत असतो, सगळ्यांची मागणी सारखीच आहे. म्हणजे आपण म्हणतो ना सगळ्यांना मागायचं ते फक्त मार्ग वेगवेगळे आहेत. असे महाराष्ट्रामध्ये भरपूर संघटना आहेत, आमच्यासारखे भरपूर सोशल मीडियावरती मार्गदर्शक पण आहेत, खूप चांगले चांगले पण आहेत. फक्त सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, मागणी केली पाहिजे आणि मागणी रास्त आहे याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवलाच पाहिजे, सगळ्यांचा सहभाग असलाच पाहिजे. जसं शिक्षण सेवकाची मागणी आहे तसं शिक्षक भरतीचा रोडमॅप क्लिअर कट असावाच, दरवर्षी असावा. दरवर्षी शिक्षक भरती झालीच पाहिजे. दरवर्षी संच मानाचे निकष सगळ्यांसमोर असावे. तुमच्या आजूबाजूला बघा, तुमच्या जिल्ह्यामध्ये अशा काही शिक्षण संस्था आहेत त्या पोर्टलवर येतच नाही. आहे प्रत्येकाच्या जिल्ह्यात आहे, का येत नाही आहे? मराठा विद्या प्रसारक संस्था आहे, तिच्या जागा पोर्टलवर येतच नाही आहे. रयतची आली होती तिला गोंधळ घातला, केसेस चालल्या बरेच दिवस. म्हणजे असं जर होत असेल तर शिक्षण विभागाने याची काळजी घेतलीच पाहिजे. आता यावरती मागे पण एक विश्लेषण घेतलं होतं.